आजची गोष्ट जी आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे वित्तहीनाची हेटाळणी. आता वित्त म्हणजे काय, तर पैसा. मागे मी तुम्हाला सांगितलं कर्ज म्हणजे काय, आठवते का तुम्हाला? कर्ज म्हणजे काय सांगितलं होतं ते आठवते का? नाही आठवत ना? एखाद्याकडून आपण पैसे ज्यावेळी उसने घेतो त्याला आपण कर्ज म्हटलं होतं. मग श्यामच्या वडिलांनी गरीब परिस्थिती आली म्हणून काय केलेलं असतं, पैसे घेतलेले असतात, सगळ्यांकडून उसने पैसे घेतलेले असतात. मग ज्यावेळी आपण उसने पैसे घेतो एखाद्याकडून ते आपल्याला परत करावे लागतात. हो, मग काय, मग सगळं दुःखच आहे. मग तेच आजच्या गोष्टी सांगितलंय की आपण एखाद्याचे पैसे घेतले उसने, पण जर आपण ते परत केले नाहीत तर आपल्याला खूप वाईट वेळ होते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की छान आपण अभ्यास करून मोठं व्हायचं. कोणाला मागायची वेळ येणार नाही ना. आपण स्वतः कष्ट करून भरपूर पैसे कमवले तर आपल्याला कर्ज घ्यायची वेळ येईल का? कोणाला मागायची वेळ येईल का, मला पैसे द्या मला पैसे द्या म्हणायला लागेल का? नाही. आणि म्हणून आता तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे. छान अभ्यास केला की मग मोठं झालं तर छान तुम्हाला काम मिळणार, नोकरी मिळणार, मग तुम्ही छान राहणार, कोणाला मागायचीच वेळ येणार. मग श्यामच्या वडिलांना असं कर्ज भरपूर झालेलं, त्यांनी एकाकडूनच नाही भरपूर लोकांकडून कर्ज घेतलेलं असतं. आता एखाद्या व्यक्तीकडून अगोदर थोडे पैसे घेतले, तो परत देईल का आपल्याला? ते परत दिल्याशिवाय नाही. असं बऱ्याच लोकांकडून त्यांनी कर्ज घेतलेलं असतं आणि असं झाल्यानंतर मग ते कर्ज ते परत करू शकत नाही. मग त्यावेळी काय होतं, श्यामचे आजोबा जे आहेत, म्हणजे आईचे वडील जे आहेत, ते श्यामच्या घरी येतात आणि सांगतात काय की आता तुम्ही सगळ्यांचे पैसे घेतले लोकांचे आणि तुम्ही परत फेड करू शकत नाहीये ना, तर तुम्ही असं करा की तुमची शेती जी आहे, शेती म्हणजे काय, जमीन ज्याच्यामध्ये आपण धान्य पिकवतो, त्याला शेती म्हणतात. माहितीये ना, गावाकडे आहे ना तुमची, गावामध्ये गेला जाता का तुम्ही शेतामध्ये? मग ती शेती आहे ना, ती जमीन तुम्ही विका आणि जे कर्ज घेतले लोकांना ते सगळं फेडून टाका. कोण सांगतं? श्यामच्या आईचे वडील आलेले असतात, नाना म्हणतात त्यांना. काय म्हणतात? नाना. मग ते नाना संध्याकाळी जेवण वगैरे होतात, जेवण झाल्यानंतर बाहेर सगळे बसले असतात. श्यामचे वडील त्यांना काय म्हणतात? भाऊ म्हणतात. श्यामच्या आईचे वडील त्यांना काय म्हणतात? नाना. मग हे नाना त्या श्यामच्या वडिलांना म्हणतात की तुम्ही आता असं करा, कर्ज तुम्हाला फेडायला होत नाहीये तर तुम्ही तुमची जी जमीन आहे, शेती जी आहे ती विकून टाका. असं म्हटल्यानंतर श्यामच्या वडिलांना खूप वाईट वाटतं. श्यामच्या वडील म्हणतात की आतापर्यंत त्या जमिनीतून जे धान्य पिकलं ते आम्ही खाल्लेलं आहे, आंब्याची झाडं त्याचे आंबे खाल्लेले आहेत, फळं खाल्लेली आहेत आणि ते शेत विकायचं माझ्याशी काही होत नाहीये, म्हणून शेत विकणं, आपलं जमीन विकणं हे पाप आहे असं श्यामचे वडील म्हणतात. मग श्यामच्या वडील आईचे वडील त्यांना राग येतो की लोकांचं कर्ज घेतलंय, ते पैसे द्यायला आणि हे जमीन विकायला पण नाही म्हणतात. मग काय होणार? आता तुम्ही कसं म्हटला कर्ज नाही फेडलं का, ज्या मित्राचं कर्ज घेतलंय तो मित्र काय करणार? आपल्या घरासमोर येऊन दंगा करणार की नाही, माझे पैसे घेतले आणि दिले नाहीत तुम्ही. मग नंतर असं होणार, जास्त दिवसात दिले नाही तर. म्हणून श्यामच्या आईची वडील काय म्हणतात, तुम्ही फेडून टाका. मग हे ऐकलं नाही की त्यांना राग येतो, मग खूप बोलतात त्यांना. नुसतं बोलून सगळ्या गोष्टी होत नाहीत. जर तुमच्यावर अशी वेळ आलेली आहे तर पुढची इज्जत वाचावी म्हणून तुम्ही हे असं करा, तुमची जमीन विकून टाका आणि कर्ज फेडून टाका म्हणून. मग त्या दोघांच्या मध्ये भांडणं होतात. श्यामचे आजोबा श्यामच्या वडिलांना खूप बोलतात आणि त्या दोघांमध्ये भांडणं होतात. भांडणं झाल्यानंतर आवाज जो आहे तो श्यामच्या आईच्या आतमध्ये जातो. मग श्यामच्या आई तर आपल्याला माहितीये एकदम हळवी आहे की नाही. श्यामच्या आईला ज्यावेळी आपले वडील आपल्या मिस्टरांना म्हणजे नवऱ्याला बोलतायत म्हणून श्यामच्या आईला खूप वाईट वाटतं. मग श्यामच्या आईला राहवत नाही ह्या दोघांचं बोलणं ऐकून. मग श्यामच्या आई स्वयंपाकघरातून बाहेर येते जिथे हे दोघं बोलत बसलेले असतात आणि मग श्यामच्या आई स्वतःच्या वडिलांना म्हणते, नाना असं बोलू नका, आज आमच्यावर ही वेळ आली आहे. ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी खूप पैसा होता, आता आमच्यावर ही वेळ आली, हे पण दिवस जातील ना, कधीतरी हे पण दिवस जातील आणि व्यवस्थित सगळी परिस्थिती होईल, मग तुम्ही मन दुखवू नका असं श्यामची आई कोणाला म्हणते? वडिलांना म्हणते. मग आता वडिलांना असं बोलल्यानंतर वडिलांना राग येतो की अरे मी चांगलं सांगायला आलोय की तुमच्यावर वाईट वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला सल्ला द्यायला एवढं लांबून आलोय, मला काहीतरी वाटतंय पुढचा धोका टळावा म्हणून मी तुम्हाला सांगायला, तुम्ही दोघं पण माझं ऐकत नाहीये, माझ्या शब्दांना तुम्ही काहीच मान देत नाहीये असं म्हणून मग श्यामच्या आजोबासाठी रागारागाने निघून जातात. मग श्यामच्या आईला खूप वाईट वाटतं आणि मग श्यामची आई बाहेर जाते, तुळशी जवळ जाऊन मग ती रडत बसते. मग श्यामची आई काय म्हणते की ज्यावेळी आपण दुसऱ्याकडून पैसे घेतो त्याच वेळी, ज्यावेळी पैसे घेतो त्याच वेळी आपल्याला सुख वाटतं
पण ज्यावेळी आपल्याला ते परत करायचं असतं त्यावेळी मग आपल्याला कर्ज जे आहे आपण घेतलेले दुसऱ्याकडून पैसे ते आपल्याला लढवत राहतात, म्हणजे सुख देत नाहीये, दुःख देतात. मग लक्षात झालं? या गोष्टीमध्ये काय सांगितले की आपण जर कोणाचे पैसे घेतले, उसने पैसे घेतले, तर आपण ते वेळेत परत केले पाहिजे. नाहीतर काय होतं म्हटलं सिद्धांश तू पुढे काय होतं, तर जर आपण बँकेतनं पैसे घेतले असतील ना तर बँकेची लोक आपल्या घरी येतात आणि मग आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या वस्तू घेऊन जातात. या गोष्टीत आपण काय शिकायचं की तुम्ही आता अजून लहान आहे तुम्ही, पण ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल त्यावेळी लक्षात ठेवायचं की कोणाकडूनही पैसे घ्यायचे उसने नाही, कोणाला मागून पैसे घ्यायचे नाहीत. आपण स्वतः कष्ट करायचे, आपण स्वतः काम करायचं, आपण स्वतः पैसे मिळवायचे, दुसऱ्याचे कुणाचे मागून घ्यायचे नाहीत. आणि समजा आपल्याला वाटलं वेळ आली आपल्याला कशात लागायचे, आजारी पडलो, आपण घ्यायचेच आहेत पैसे कर्ज म्हणून, कर्ज घेतलं तर ते व्यवस्थित परत घ्यायचे.